प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी आपण इयत्ता 5वीचे जे पुस्तक आहे या पुस्तकामार्फत आपण यातून महत्त्वाचे काही पॉईंट्स काढलेले आहेत आणि महत्त्वाचे चॅप्टर्स आपण जे UPSC आणि MPSC तसेच PSI STI आणि असिस्टंट या एक्झामसाठी जेही महत्त्वाचे चॅप्टर्स असतील आपण या पुस्तकातून आपण ते वाचणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आता वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. आपलं पहिलं चॅप्टर जे आहे हे वातावरण आहे. ठीक आहे. वातावरणाविषयी आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी बरेच येत असतात. एक्झाममध्ये पण बरेच प्रश्न येतात आणि मी तुम्हाला आपलं चॅप्टर संपलं तेव्हा मी तुम्हाला मागील वर्षी जेही काही प्रश्न आले असतील याच्याची संमती मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर वातावरण काय बघूया. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. ते वायुरूपासून पृथ्वीशी निगडीत असते. शिलावरण, जलावरण व जीवावरण प्रमाणे हे महत्त्वाचं आवरण आहे. वातावरणात रंग, गंध आणि चव नसते. वातावरणात हालचाल झाल्यावरच त्याचे अस्तित्व जाणवते. काही वातावरणाचे घटक आहेत. वातावरण जे आहे मुख्यतः वायू, बाष्प आणि धूलिकण या 3 घटकांनी बनलेलं आहे. सर्वप्रथम आपण वायूविषयी जाणून घेऊया. तर वातावरणामध्ये वेगवेगळे वायू असतात. यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहेत, अशा प्रकारचे काही प्रमुख वायू आहेत. ठीक आहे. याशिवाय आपण बघितलं तर हायड्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईडसुद्धा आहे, ओझोन आहे. असे काही वायू आपल्याला वातावरणामध्ये आढळून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जसं जसं जाऊ आपण याच्यामध्ये डिटेल माहिती घेत जाऊ. ठीक आहे ना. आता नंतर बाष्प काय. तर सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं, जलाशयातील जे म्हणजे पाणी आहे त्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं आणि त्याच्यामुळे काय बाष्प जे आहे बाष्प वातावरणात मिसळते आणि वातावरणाच्या खालच्या थरात बाष्पाचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त असते. बघा, एक आपल्याला महत्त्वाचा पॉईंट मिळाला की वातावरणाच्या खालचा जो थर असतो, आपण कोणकोणते थर आहेत आपण आता पुढे बघणार आहोत. ठीक आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वातावरणाचा खालचा जो थर आहे या खालच्या थरामध्ये बाष्पाचं प्रमाण जे असते हे जास्त असते. त्यानंतर धूलिकण काय. तर इंधनाचं ज्वलन होतं, वाहतूक, बांधकाम, खाणकाम, वादळे येतात, ज्वालामुखी या गोष्टींमुळे काय होतं, असंख्य धूलिकण जे असतात ते वातावरणात मिसळतात आणि वातावरणाच्या खालच्या थरात धूलिकणांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे धूलिकणाभोवती बाष्प जमा होऊन जलकणांची निर्मिती होते. आता आपण वातावरणाची रचना बघणार आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण उंच जाऊ तसतसा तापमानात बदल होत जातो. तापमानात बदल कसा होतो, आपण सध्या पृथ्वीवर आहोत, आपण सध्या जमिनीवर उभं आहोत. आपण वर गेलो तर वर जाता जाता आपल्याला काय दिसेल, तापमानात बदल झाला असं दिसून येईल आणि या बदलानुसार वातावरणाचे पुढील काही थर केले जातात. त्याच्यामध्ये तपांबर आहे, सीतांबर आहे, अशा प्रकारे काही त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. आपण ते बघून घेऊया. म्हणजे पृष्ठभागून आपण वर जसं जसं जाऊ तसं तापमानात बदल होतो हे गोष्ट आधी लक्षात ठेवा आणि त्याचे काही अंबर, ठीक आहे ना, तपांबर, सीतांबर असे काही रचना त्या ठिकाणी आहेत, ते आपण ते बघूया. आता सर्वात आधी तपांबर. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, इथे एक आपल्या डायग्राम दिली होती, यातून समजते की 78% नायट्रोजन हे जे आहे हे नायट्रोजन आपल्या वातावरणामध्ये मिसळलेलं आहे. 21% ऑक्सिजन आहे आणि हे जे 1% आहे हे काही इतर वायू आहेत. ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे आणि 1% इतर वायू आहे. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी स्पष्ट करू इच्छितो की हे जे लेक्चर आहे हे लेक्चर 5वीच्या म्हणजे 5वीच्या पुस्तकावरचं आहे. त्यामुळे 5वीच्या पुस्तकावर तुम्हाला डिटेल्ड माहिती या ठिकाणी दिलेली नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आता हे जे लेक्चर आहे तुम्ही वरवरची माहिती जर तुम्ही समजून घेतलात तरी तुम्हाला एक्झामसाठी उपयोगी राहील. तर तपांबर बघूया. पृथ्वी पृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर असं म्हणतात. बघा, पृथ्वीच्या पृष्ठाच्या लगत म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठाला लागून असणारे जो आहे तो थर जो तो तपांबर आहे आणि या थराचा विस्तार जो आहे सरासरी 13 किलोमीटरपर्यंत आहे आणि या थरात जसं जसं उंच जावं तसं तापमान कमी होत जातं. आपण जसं जसं उंच जाऊ या थरामध्ये, हा जो थर आहे हा 13 किलोमीटरपर्यंतचा सर्वात आधीची गोष्ट. हा जो थर आहे याचा विस्तार 13 किलोमीटरपर्यंत आहे आणि या थरात आपण जसं जसं वर जाऊ उंच जाऊ तसं तसं काय होईल, तापमान कमी होत जाईल. वादळे, ढग, पाऊस इत्यादींचा निर्मिती या थरात त्या ठिकाणी होते. वादळे असतील, ढग असतील, पाऊस असतील इत्यादीची निर्मिती या थरामध्ये होते. तपांबराच्या वरच्या भागात तापमान उंचीनुसार बदलत नाही. तापमान स्थिर किंवा स्तब्ध असते. या भागाला तापस्तब्धी असं म्हणतात. तापस्तब्धी, स्तब्धी म्हणजे स्तब्ध, स्तब्ध म्हणजे स्थिर, स्थिर म्हणजे कॉन्स्टंट, म्हणजे आता त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणजेच तपांबराचा वरचा भाग जो या बाच्या भागामध्ये काय तापमान जे असते उंचीनुसार बदलत नाही. म्हणजेच काय, तर तापमान स्थिर आहे किंवा स्तब्ध आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, तापस्तब्धी असं म्हणतात. आणि हा तापस्तब्धी हा जो थर आहे हा सुमारे 3 किलोमीटर जाडीचा असतो.
नोट डाऊन करून घ्या, त्याला नोट करून घ्या. तापस्तब्धीचा जो थर असतो हा सुमारे कितीचा असतो? 3 किलोमीटर जाडीचा असतो. त्यानंतर स्थितांबर आहे. तापस्तब्धीच्या वर स्थितांबर हा थर असून यात हवेची हालचाल होत नाही. या थरात बाष्प, धूलिकण इत्यादींचे प्रमाण खूप कमी असते. याचा विस्तार सुमारे 13 ते 50 किलोमीटरपर्यंत आढळतो. अंडरलाईन करून ठेवा, 13 ते 50 किलोमीटर. किती? 13 ते 50 किलोमीटर. 13 ते 50 किलोमीटरपर्यंत स्थितांबराचा जो आहे हा विस्तार आहे. तापस्तब्धीच्या वर आहे. पहिली गोष्ट आणि स्थितांबराच्या खाली आहे. ठीक आहे. तापस्तब्धीच्या वर आहे हा स्थितांबर, आणि हा जो स्थितांबराचा जो थर आहे हा यात हवेची हालचाल होत नाही. यात हवेची हालचाल होत नाही आणि या थरात बाष्प, धूलिकण इत्यादींचे प्रमाण खूप कमी असते. कमी का असते? कारण या ठिकाणी काय, हवेची जास्त हालचाल होत नाही आणि याचा विस्तार जो आहे हा सुमारे 13 ते 50 किलोमीटरपर्यंत आहे. आपण पहिला बघितला त्याचा विस्तार 13पर्यंत आहे, याचा 13 ते 50पर्यंत आहे. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोनचा वायुथर आहे. प्रश्न आला होता एक्झाममध्ये की ओझोनचा वायुथर कुठल्या थरामध्ये आहे? तो ओझोनचा वायूचा थर जो आहे हा स्थितांबराच्या खालच्या भागामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे स्थितांबराच्या खालच्या भागात जो आहे हा ओझोन वायू आहे. आणि हा प्रश्न यावर्षीचा SSC CGLचा जो पेपर झाला होता कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, याच्यामध्ये GSमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आहे. सूर्यापासून येणारे अतिनील किरण सजीवांना हानिकारक असतात. हे किरण जे असतात ते ओझोन वायू शोषून घेतो आणि त्यामुळे जीवसृष्टीचं त्या ठिकाणी संरक्षण होत असतं. या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममार्फत आपण समजू शकतो. बघा, मी डायग्रामच्या खालून म्हणजे इथून बघतोय, इथं वातावरणाची रचना सर्वात खाली दिलेली आहे. इथून बघा हे तपांबर आहे 0 ते 13पर्यंत. तापस्तब्धी बघा, तिथं एरोप्लेन दिसते, तिथे ढग वगैरे दिसतात, तिथंच ह्या सर्व गोष्टी दिसतात, कारण इथं सर्व गोष्टी होऊ शकतात. त्याच्यावर आपण बघितलं ते स्थितांबराचं आहे. इथं मध्ये तापस्तब्धी या ठिकाणी येते, त्याच्यावर स्थितांबर आहे. स्थितांबराचा खालचा भाग इथं ओझोन वायूचा त्या ठिकाणी तो थर आहे. नंतर त्याच्यावर गेला मध्यांबर आहे. आता आपण त्याच्याविषयी आधी बघून घेऊया. आता मध्यांबर काय, तर स्थितांबराच्या वर मध्यांबर आहे. याचा विस्तार जो आहे 50 ते 80पर्यंत आहे. ठीक आहे, तपांबराचा किती? 0 ते 13. स्थितांबराचा किती? 13 ते 50. आणि मध्यांबर किती? तर 50 ते 80 किलोमीटरपर्यंत याचा जो आहे हा थर आढळतो. आणि वातावरणातील सर्वात कमी तापमान याच थरात आढळते. मध्यांबरामध्ये सर्वात कमी तापमान जे असते याच थरामध्ये त्या ठिकाणी आढळते. यानंतर आपण आयनांबर विषयी बघूया. तर मध्यांबरच्या वरच्या थरास आपण आयनांबर म्हणतो. आता मध्यांबरच्या वर कोणाला? आता आयनांबर आलं. या थराचा विस्तार जो आहे हा 80 पासून पुढे तर 500पर्यंत आहे. 80 ते 500 किलोमीटर आहे. यातूनच काय होते, रेडिओ लहरी परावर्तित होतात आणि त्यामुळे या थराचा संदेशवहनासाठी उपयोग केला जातो. संदेशवहनासाठी याचा उपयोग केला जातो आणि रेडिओ लहरी इथून परावर्तित होतात, त्याच्यामुळे आपण काय करतो, याचा संदेशवहनासाठी याचा उपयोग होतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्या थरातून रेडिओ लहरी परावर्तित होतात अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. आणि ती जी लेअर आहे म्हणजे तो जो थर आहे हा किती ते कितीपर्यंत विस्तारलेला आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे जो आयनांबर आहे आणि तो जो आयनांबर आहे 80 ते 500 किलोमीटरपर्यंतचा विस्तार झालेला आहे. आणि रेडिओ लहरी जी असतात यातून परावर्तित होतात आणि त्यामुळे याचा आपण या थराचा वापर आपण संदेशवहनासाठी त्या ठिकाणी करतो. संदेशवहनासाठी याचा आपण उपयोग करू शकतो. नंतर बाह्यांबर बघूया. बाह्य म्हणजे बाह्य म्हणजे दूर म्हणजे सर्वात शेवटी. ठीक आहे ना, म्हणजे बाहेरचा. वातावरणाच्या सर्वात उंचीवरील थरास बाह्यांबर असं म्हणतात. आणि या थरामध्ये तापमान उंचीनुसार वाढत जाते. बाह्यांबरामध्ये हायड्रोजनसारखी हलकी वायू आढळतात. हे जे बाह्यांबर आहे हे वातावरणात सर्वात उंचीवरील थरास बाह्यांबर म्हणतात. सर्वात बाहेर बाह्यांबर, लक्षात ठेवा. आणि या थरामध्ये तापमान उंचीनुसार वाढत जाते, नाही की कमी होत. आपण तपांबरमध्ये पाहिलं, आपण जसं जसं वर गेलो 0 ते 13पर्यंत तापमान कमी झालं. मात्र बाह्यांबरमध्ये याचं उलटं होऊन जातं. आपण जसं एकदम उंचीला जाऊ, बाह्यांबरच्या त्या थरामध्ये जाऊ, आपण वर गेलो तो तापमान उंचीनुसार वाढत जाते. आणि बाह्यांबरामध्ये हायड्रोजनसारखे हलके वायूसुद्धा त्या ठिकाणी आढळतात. ठीक आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तिथे अशा प्रकारचे वायू आढळतात. बघा, आपण इथे बघू शकतो मध्यांबरपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यावर आयनांबर आहे, तिथं सॅटेलाईट दिलेली आहे वर, तिथून ते कशाप्रकारे रेडिओ लहरी परावर्तन. आणि सर्वात वर आहे बाह्यांबर. ठीक आहे, तिथं कशाप्रकारे आपण वर गेलो, वर जाता सुद्धा आपलं काय तापमान वाढते आहे बाह्यांबरमध्ये. आता वातावरणाचं महत्त्व काय, तर संरक्षक कवचाच्या रूपात वातावरण पृथ्वीवरील जीवसृष्टीचं रक्षण करते. आणि वातावरणामुळे पृथ्वीचं काय होते, तापमान जे असते की नाही हे नियंत्रित राहते. इंधनाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड व इतर विषारी वायू बाहेर पडतात, त्यामुळे हवा दूषित बनते.
फ्रीजसारख्या अनेक उपकरणातून ओझोन थरास अपायकारक असलेले वायू बाहेर पडतात. या सर्वांमुळे जागतिक तापमान वाढत जाते आणि त्याचा जीवसृष्टीत धोका निर्माण झाला आहे. यासाठी वातावरण दूषित होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. शक्य असेल तेथे वृक्ष लावावेत व त्याची जोपासना करावी. स्वतः जागरूक राहून आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना वातावरणाचे महत्त्व समजावून सांगावे, तरच आपले अस्तित्व अबाधित व शाश्वत राहू शकेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हे जे आहे आपलं वातावरण हा जो आहे पहिला आपलं संपलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर बघूया, हवामान. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजांच्या पूर्ततेसाठी मानव विविध व्यवसाय करतो. मानवाच्या व्यवसायांवर हवामानाचा प्रभाव पडतो. शेती, अन्नधान्य उत्पादन, मानवाचे आरोग्य, त्याची कार्यक्षमता या सर्व गोष्टी हवामानाशी निगडीत असतात. त्यामुळे हवामानाच्या अभ्यासास फार महत्त्व आहे. आता हवा आणि हवामान यातला नेमका फरक काय बघूया. सकाळी थंडी होती, दुपारी उकळत होतं, काल हवा ढगाळ होती असं आपण म्हणतो. त्यावेळी म्हणजे आपण एखाद्या ठिकाणच्या विशिष्ट वेळच्या वातावरणाच्या स्थितीचं वर्णन करत असतो. तापमान असेल, वायुदाब असेल, वारे असतील, आर्द्रता असेल, ढग असेल, पर्जन्य असेल इत्यादीनुसार वातावरणाची स्थिती काही काळासाठी बदलते. वातावरणाची ही अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा. ठीक आहे. हवा म्हणजे काय तर वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा. आता आपण एखाद्या प्रदेशातील हवेचं अनेक वर्ष निरीक्षण किंवा मापन करून तेथील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली म्हणजे आपण तिची म्हणजे ते जे आहे स्थिती निश्चित करतो. आणि हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. इंटरव्ह्यूमध्ये हा एक प्रश्न विचारला गेला होता की हवा आणि हवामान यातलं नेमकं अंतर काय. ठीक आहे ना, यातलं नेमकं अंतर काय हा प्रश्न विचारला गेला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर ह्या तुम्हाला 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येईल. मुलं हे सांगू शकत नाहीत. ठीक आहे ना, तुम्ही बघितलं असेल की वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा असते आणि हवेचा आपण जेव्हा दीर्घकालीन अभ्यास करतो ती सरासरी स्थिती काय आहे त्याचं जेव्हा आपण पूर्ण म्हणजे निश्चित आपण सरासरी तिची स्थिती आहे आणि सर्व आपण त्या गोष्टी निश्चित करतो. दीर्घकालीन गोष्ट हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. बस स्पष्ट. हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. अक्षांश, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचे अंतर, प्राकृतिक रचना इत्यादी घटकानुसार वेगवेगळ्या प्रदेशांच्या हवामानात विविधता आढळते. हवा विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात व्यक्त केली जाते तर हवामान विशिष्ट प्रदेशाच्या संदर्भात सांगतात. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात, ते सहज जाणवणारे नसतात. आता हवेची अंगे बघूया. तापमान आहे, वायुदाब आहे, वारे आहे, आर्द्रता आहे, ढग आहे, वृष्टी आहे. हे जेवढ्या ज्या गोष्टी आहेत हे हवामानाची अंगे आपण म्हणू शकतो. कारण हवेमध्ये तापमान आहे, त्याच्यामध्ये वायुदाब आहे, हवे म्हणजेच वारा आहे, त्यामध्ये आर्द्रता आहे म्हणजे ह्युमिडिटी आहे, नंतर ढग येतात म्हणजे क्लाउड्स आहेत, वृष्टी आहे त्या ठिकाणी रेन होतो, पाऊस पडतो. आता तापमान विषयी आपण बघूया. तर सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, सर्वांना माहीत आहे. सकाळी आपण जर का जमिनीवर उभं राहिलो तर जमीन आपल्याला गरम लागते नाही की थंडी. ठीक आहे ना, आपल्याला काय ते जमीन गरमच लागते. त्यामुळे सूर्याकडून मिळणारे जे उष्णता त्याच्यामुळे काय होतं पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो तापतो आणि त्यामुळे काय होते भूपृष्ठालगतची हवा जी असते ती प्रथम तापते. साहजिक गोष्ट आहे. भूपृष्ठावर त्या ठिकाणी म्हणजे सूर्यकिरणं पडली, जो पृष्ठभाग आहे जे जमीन आहे ते तापली आणि ते तापल्यामुळे काय झालं जमिनीच्या लागून जी हवा असेल ते तापेल. नॉर्मल गोष्ट आहे, त्यात काय. त्यानंतर त्यावरची हवेचे थर जे असतात ते क्रमाक्रमाने तापतात, हळूहळू काय जाईल तापत जाईल आणि यामुळे भूपृष्ठालगत तापमान जास्त असते. बरोबर आहे, भूपृष्ठालगत जे तापमान असते ते जास्तच असते. जसजसं उंच जावं तसतसं ते कमी होत जाते. ठरल्याप्रमाणे आपण बघितल्याप्रमाणे तपांबरमध्ये 0 ते 13 पण जसं वर जाऊ तसं काय तापमान कमी होत जाईल. तापमान अक्षांश, समुद्र सपाटीपासूनची उंची व समुद्रापासूनचे अंतर यानुसार बदलते. तापमानाचे मापन अंश सेल्सिअस या परिमाणात तापमापकाच्या सहाय्याने करतात. मापन कशाने करायचं. टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस. आपण जेव्हा आपली तब्येत वगैरे खराब होते तेव्हा आपण तब्येत खराब झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, तो थर्मामीटर आपल्याला हे लावतो, म्हणते किती ताप आहे तर याचा अर्थ सांगते की इतकं डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर आहे. होऊ शकते कोणाला 48 डिग्री किंवा असं जे असे काय डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर त्या ठिकाणी असते. अशाप्रमाणे म्हणजे आपण डिग्री सेल्सिअसमध्ये ते जे आहे तापमान मोजत असतो. आता आपण बघू या ठिकाणी वायुदाबाविषयी. दाब म्हणजे प्रेशर. आपल्याला माहिती आहे हवेला वजन असते आणि त्यामुळे काय होते हवेचा दाब निर्माण होतो. हवेच्या दाबाला वायुदाब असं म्हणतात. स्वाभाविक गोष्ट आहे.
हवेला वजन आहे, हवा त्या ठिकाणी प्रेशर लावते, याचा अर्थ काय, हवेला दाब आहे म्हणजे वायुदाब, त्यालाच म्हणतात हवेचा दाब म्हणजे वायुदाब. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेच्या थरांचा दाब पडून हवेची घनता वाढते आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होत जातो. वायुदाब मापकाद्वारे वायुदाबाचे मापन मिलीबार या परिमाणात करतात. वायुदाब मापकाद्वारे वायुदाबाचं मापन कशाने करायचं, तर मिलीबार या परिमाणात त्या ठिकाणी करतात. नंतर वारे म्हणजे विंड म्हणजेच हवा. तर जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते. हे गोष्ट पाठ करून घ्या, हे लिहून घ्या आणि लक्षात ठेवून घ्या, डोक्यात फिट करा की वारे कसे वाहतात. तर वारे जे आहेत हे जास्त वायुदाबाकडून म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर. हाय प्रेशर टू लो प्रेशर म्हणजे हाय प्रेशर म्हणजे जास्त वायुदाब आणि लो प्रेशर म्हणजेच कमी वायुदाब. याच्याकडे हवा जी असते हे क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टली, नाही की व्हर्टिकली, क्षितिज समांतर, ठीक आहे ना, हॉरिझॉन्टली त्या ठिकाणी वाहते. त्याला आपण वारे म्हणतो. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वारे म्हणजे काय, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉरिझॉन्टली, नाही की व्हर्टिकली. वायू वेग मापक या उपकरणानं वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर या परिमाणात आपण मोजतो. एक वायू वेग मापक आहे, ठीक आहे ना, एक वायू वेग मापक आहे. याच्याद्वारे आपण काय किती किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग आहे आपण तो मोजत असतो. म्हणजे वाऱ्या मोजायचं जे मापन आहे त्याला आपण तो वायुवेग मापक, आणि आपण तो कशामध्ये मोजतो, तर किलोमीटर प्रति तास या परिमाणात आपण मोजतो. आता आपण आर्द्रता काय आहे ते बघूया. आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी म्हणजे ओलेपणा, ठीक आहे ना, अतिशय सोपं आहे बघा. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. वातावरणामध्ये काय बाष्प म्हणजेच पाणी कसं झालं, बाष्प कसं झालं, कारण काय झालं, जे सूर्य होता, सूर्याने काय केले, किरण होते सूर्य, त्याच्यामुळे काय जमीन तापलं, पाणी तापलं म्हणजे बाष्पीभवन झालं म्हणजे ते वर त्याचे जे छोटे छोटे कण गेले आणि ते काय धुळीत मिसळले, काय झालं, तयार बाष्प झालं. त्याला आपण आर्द्रता म्हणतो. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेवरून हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा ठरतो. आर्द्रता जास्त असेल तर हवा दमट असते. तुम्ही एक विचार केला तर मुंबईचं तापमान जे असते ते नेहमी दमट असते, कारण तिथं काय बाजूला समुद्र आहे, अरबी समुद्र आहे, आणि अरबी समुद्र असल्यामुळे तिथं आर्द्रता जास्त असते, बाष्पीभवन जास्त आहे, त्यामुळे तिची हवा कशी आहे, दमट असते. आर्द्रता कमी असली तर हवा कोरडी असते. जसं की आपण जर का नांदेडमध्ये आलो, हिंगोलीमध्ये आलो, इथं समुद्र आहे का, इथं समुद्र नाही आहे, इथं हवा कशी आहे, इथं हवा कोरडी असते. वातावरणातील आर्द्रतेच्या प्रमाणावर पावसाचे प्रमाण अवलंबून असते. जलाशयाजवळील प्रदेशातील हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. आर्द्रता मापक उपकरणाने हवेतील आर्द्रता मोजतात. आर्द्रतेचे प्रमाण आहे हे टक्केवारी आहे. आपण म्हणतो की किती आहे आर्द्रता, ह्युमिडिटी किती आहे, तर इतकी % ह्युमिडिटी आहे, ठीक आहे ना. हे त्याचं प्रमाण आहे मोजायचं, ठीक आहे ना. टक्केवारीत आपण सांगतो किती आहे, तर 8% आहे, 10% आहे, कधी 93% आहे, किती आपण म्हणतो की 62% या ठिकाणी म्हणजे ह्युमिडिटी आहे. म्हणजे ह्युमिडिटी कशाने मोजतात, तर पर्सेंटेजने मोजतात, म्हणजे टक्केवारीमध्ये मोजतात. आता ढग, तर सूर्यकिरणामुळे जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बाष्पाची निर्मिती होते आणि हे बाष्प जे असतात ते वातावरणात मिसळते आणि हवेबरोबर ते उंच जाऊ लागते. उंचीवरील कमी तापमानामुळे धुलीकणाभोवती बाष्पाचे सूक्ष्म जलकण तयार होतात. यास आपण सांद्रीभवन म्हणतो. सांद्रीभवन म्हणजे काय, समजलं सांद्रीभवन म्हणजे काय. आणि हे जलकण जे आहे ते वातावरणात तरंगतात आणि अशा सूक्ष्म जलकणांच्या समुच्चयाला ढग असं म्हणतात. वाऱ्यामुळे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. ढगांपासूनच वृष्टी होते. आता वृष्टीची रूपे काय, वृष्टी म्हणजे काय आता भाऊ, तर पाऊस, हिम, गारा हे जे आहेत हे वृष्टीचे रूप आहेत. आता पाऊस काय बघूया. वातावरणात तयार झालेले ढग उंच जाऊ लागतात आणि उंचीवरील कमी तापमानामुळे ढगातील सूक्ष्म जलकणांचे मोठ्या जलबिंदूत रूपांतर होते आणि हे जलबिंदू हवेपेक्षा जड असतात. ते हवेत तरंगू शकत नाही आणि त्यामुळे काय होते, पृष्ठभागावर पडतात आणि यालाच आपण पाऊस म्हणतो किंवा आपण याला पर्जन्यवृष्टी म्हणतो. शास्त्रशुद्ध भाषेत पर्जन्य, आपल्या गावठी भाषेमध्ये आपण याला पाऊस म्हणतो, सरळ भाषेमध्ये, ठीक आहे ना. पर्जन्य मापकाने पर्जन्याचे मापन मिलीमीटर या परिमाणात केले जाते. आता ढगफुटी काय बघा, या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. इथं बाजूला हे पाणी आहे, इथं बाष्पीभवन झालं, ठीक आहे नाही.
इथं बाजूला बाष्पीकरण झालं, इकडे पर्जन्यवृष्टी झाली, सांद्रीभवन ढगाची निर्मिती कशावर, हिमवृष्टी काय तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे. आता ढगफुटी काय, ढगफुटी पण हा वृष्टीचा एक प्रकार आहे. आणि यात काय होतं, जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येत असलेले पावसाचे थेंब वरच्यावर ढगातच थोपवले जातात आणि थेंबाचे गारामध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे सर्व ढग जड होतात आणि ऊर्ध्वगामी वारे हे वजन पेलू शकत नाही, तेव्हा मोठ्या गारांसह आकस्मिक मुसळधार पाऊस पडतो. यालाच आपण ढग फुटणे किंवा ढगफुटी असं म्हणतो. आता हा प्रकार जो आहे हा मुख्यतः आपण बघितलं तर पर्वतीय प्रदेशात आढळतो. त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश असेल, उत्तरांचल असेल, म्हणजे उत्तरांचल म्हणजे उत्तराखंड, ठीक आहे ना, उत्तराखंड या राज्यांच्या ढगफुटीच्या घटना आपण अनेकदा होतात असं आपण बघतो. सर्वच मुसळधार वृष्टी म्हणजे ढगफुटी नसते. ठीक आहे ना, तिथं गारा होतो, खूप जोरदार मुसळधार पाऊस होतो, खूप लोक त्या ठिकाणी वित्तहानी होते आणि खूप सारे लोकांचं म्हणजे आर्थिक हानी होतच होते आणि खूप सारे लोकांचा सुद्धा त्यात म्हणजे मृत्युमुखी लोक पडतात. ठीक आहे, या अशा या ढगफुटीमुळे. आता गारा काय, वातावरणात जलबिंदू तयार झाल्यावर ते खाली येऊ लागतात. कुठली वर गेलेली गोष्ट आहे खाली येईल ते नक्कीच आहे. त्यामुळे जलबिंदू जे बाष्प जे वर गेले ते जलबिंदूच्या मार्फत खाली येतील, पाऊस म्हणजे आपण ज्याला पर्जन्य म्हणतो. पण मध्येच काय होते, ऊर्ध्वगामी हवेचा वेग वाढल्यामुळे, ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर हवा गेली, ठीक आहे ना, ऊर्ध्वगामी हवेचा वेग वाढल्यामुळे ते हवेबरोबर पुन्हा वर ढकलले जातात. म्हणजे खालून हवा गेली ते खाली येत होते आणि खालून हवा वर गेली आणि वर गेल्यामुळे त्याला वर ढकलला गेला. त्याच्यामुळे